नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे तिरंगी रेसिपी, म्हणजे 3 रंगांची। कलरचा वापर न करता अगदी हेल्दी, पौष्टिक, हिमोग्लोबिन वाढवणारी, रक्त वाढवणारी असे पदार्थ वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, लिंबू, बीट आणि टॅमॅटो आणि मेथीची भाजी। मेथीची भाजी म्हटलं का मुलं खात नाही, किंवा बीटसुद्धा सॅलडमध्ये मुलांना कंटाळा येतो खायला। पण असे काही पदार्थ बनवा, मुलांच्या पोटातसुद्धा जातील आणि हेल्दी रेसिपीसुद्धा तयार होईल। तुम्ही कधी ही रेसिपी पाहिली नसली तर व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा। आता आपल्याला बीटाची साल काढून घ्यायची आहे आणि बारीक कापून मिक्सरमध्ये आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे। हे पहा, साल काढून झालेले आहे आणि मिक्सरमध्ये तुकडे करून आपण बारीक वाटून घेऊ। अगदी बारीक वाटायचं आहे, म्हणजे पटकनी त्याचा ज्यूस निघाला जातो। थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून सगळं आपलं लागलेलं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि त्याचा चोथा जो राहील तो आपल्याला फेकून द्यायचा नाही। आपल्याला बीटाचा ज्यूस जेवढा उपयोगी पडणार आहे तेवढाच उपयोगी त्याचा जो ज्यूस करून राहिलेला चोथा असेल तो सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे। आता बाजूला ठेवून द्यायचा आहे रस काढून त्याचा। असं पिळून घ्यायचं, म्हणजे सगळा रस असेल तो निघाला जातो बीटामधला। एवढा निघालेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार। जेवढा ज्यूस आहे त्याच्या चवीलाच मीठ घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। आता ह्या ज्यूसमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ जेवढं मावेल तेवढं पीठ मळून घ्यायचं आहे। आधी आपण हलवून घ्यायचं आहे मीठ चमच्याने। 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असलं तर थोडं आणखीन घालून सुद्धा पीठ मळू शकता। गव्हाचं पीठ म्हटलं का पौष्टिक, मैदा आपण न वापरलेलाच बरा, कारण मैद्याचे पदार्थ आपल्या पोटाला नक्कीच अपायकारक होतात। त्यामुळे जेवढं तुम्ही गव्हाचा पीठ किंवा बाजरीचं, ज्वारी, नाचणी ह्या पिठापासून नक्कीच पदार्थ बनवत जा। लहान मुलांसाठी बी तेवढेच उपयोगी पडणारा पदार्थ आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा। आता हे पीठ मळून झालेलं आहे, थोडंसं तेल घालून आपण चोळून ठेवू, म्हणजे वरून पीठ आपलं आवरण सुकणार नाही। पाहिलं किती मस्त कलर आलेला आहे बीटाच्या आपल्या गव्हाच्या पिठाला। मुलं बीट खायला कंटाळा करतात, पण असा पदार्थ जर तुम्ही बनवून दिला तर मागून घेऊन खातील, इतकी भन्नाट रेसिपी होते। आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 पाण्याने। आता ती सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे। मेथीची भाजी घालून घेतल्यानंतर आपले जे बाकीचे पदार्थ आहे, कोथिंबीर ती सुद्धा धुवून छान घ्यायची आहे आणि आलं, लसूण, हिरवी मिरची हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीर किंवा मेथीची भाजी नक्कीच खायला कंटाळा येतो काही जणांना, पण ह्या पदार्थामध्ये घालून तर पहा, कमालीची रेसिपी होते। आता वाटून झालेला आहे बारीक, त्याचा सुद्धा आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे, म्हणजे रस काढायचा आहे। हा सुद्धा चोथा मैत्रिणींनो तुम्ही टाकून देऊ नका, त्याचं सुद्धा लास्टला तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे। जेवढा रसामध्ये तुम्हाला पौष्टिकपणा किंवा विटामिन, फायबर असतं, त्याचप्रमाणे ह्या चोथ्यामध्ये सुद्धा तेवढाच असतो। आता रस गाळून घेतलेला आहे छान असा,
बाजूला ठेवून दिलेला आहे चौथा. हे पहा किती सुंदर कलर हिरवागार आलेला आहे. यामध्ये ऑरेंज लिंबू पिळायचं आहे. तुमच्याकडे ऑरेंज लिंबू नसलं तर आपलं साधं लिंबूसुद्धा चालेल. ते का पिळायचं मैत्रिणींनो? कारण आपल्या ह्या रसाला काळपटपणा येऊ नये, हिरवंगार राहावा, ह्यासाठी लिंबाचा रस पिळायचा आहे आणि चवही अप्रतिम येते त्याने. आता मिरची, लसूण, आलं घातल्यामुळे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं आहे. मीठ विरघळल्यानंतर आपल्याला ह्याच्यातही गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ जेवढं मावेल तेवढं घालू शकता आणि जसं चपातीला तुम्ही मळता त्याप्रमाणेच मळायचं आहे. थोडं थोडं घालत पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कळतं किती पीठ मावणार आहे. नाहीतर नुसतं पीठ तुम्ही घातलं जास्त तर आपल्याला पाणी घालायला लागेल आणि मग त्याला चव येणार नाही. फक्त ह्या मेथीच्या रसामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे सुंदर कलर येतो पिठाला. आता झालेलं आहे आपलं पीठ मळून. पहा, याला सुद्धा थोडंसं तेल लावून आपण बाजूला ठेवून देणार आहे. हे पहा झालंय का नाही? कलर किती भारी आलेला आहे तुम्ही पाहू शकता, तिरंग्यासारखा. आता हे 3 गोळे, हे आपलं साधं पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं, त्याच्यात थोडंसं मीठच घातलेलं आहे, बाकी काहीही घातलं नाही आणि 1 गोळा असा मळून घेतलेला आहे. आता आपले 3ही कलर तयार झालेला आहे. गोळा ठेवायचा आहे एकावर एक. आधी बीटाचा ठेवा, नंतर नॉर्मल पिठाचा आणि नंतर मेथीच्या पिठाचा. असे 3 गोळे करून छान लाटी तयार करून घ्यायची आहे. दाबून झाल्यानंतर आपण थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटायची आहे. कलर तर सुंदर येणार आहे, पण तुमचे पाहुणेसुद्धा कमाल करतील अशी रेसिपी होणार आहे. कोणी पाहुणे येणार असलं तर हा पदार्थ नक्की करा. तुमची ताटाची शोभा तर वाढवेलच, पण खायलाही तेवढाच खमंग रुचकर लागणार आहे. आता जेवढी जाड पातळ पोळी लाटून घेतली म्हणजे चपाती, ती पोळीची गुंडाळी करायची आपल्याला. हे पहा, छान गुंडाळी केल्यानंतर असं चिटकल असं गोल हाताने करून घ्यायचं आहे. काहीही वेळ न लागता 10 मिनिटाच्या आत ही रेसिपी होते. तुम्हाला वाटत असेल किती किचकट काम आहे, पण काही नाही किचकट. घरातल्या पदार्थांमधूनच हा पदार्थ तयार होतो. आता आपल्या सुरीने त्याचे रोल कापून घ्यायचे आहेत. पहा, थोडं चपटं केलं का तुम्हाला दिसतंय ना किती सुंदर कलर आलेला आणि तिरंग्यासारखा. ही रेसिपी नक्की कोणी पाहुणे येत असेल किंवा असं काही तुमचं फंक्शन असेल, बड्डे असेल, मुलाचा वाढदिवस किंवा तुमची ॲनिव्हर्सरी, त्या दिवशी हा पदार्थ नक्की करून खा, सगळेच खुश होतील. पहा, तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या लाट्या ह्या तयार झालेल्या आहेत तिरंग्याच्या आणि पौष्टिक तर भरपूरच आहे. मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनाही तेवढ्याच. तुम्ही जर कुठे बाहेर जात असला तरीसुद्धा ह्या पुऱ्या लाटून तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा पराठेही याचे करू शकता. आणि छान कलर तर येतोच, पण दिसायलाही तिरंग्यासारख्या ह्या पुऱ्या दिसतात. तुम्ही कधी केल्यात का? नसल्या केल्या तर ह्या पुऱ्या नक्कीच करून पहा आणि आपल्या तिरंग्याला सॅलेड करा. आता सगळ्या लाटून झाल्यानंतर आपल्याला तळायच्या आहेत.
तेल बाजूला गरम करायला ठेवून द्यायचं आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या. म्हणजे वेळ लागत नाही आपल्या काम करायला. गरम झालेलं तेल पटकन पुऱ्या आपण तळू शकतो. आता झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या लाटून पहा. सुंदर दिसतायत आणि तळूनही घ्यायच्या आहेत. टम फुगणाऱ्या तिरंग्याच्या पुऱ्या नक्कीच करून पहा आणि आवडल्यास कमेंट करा. मैत्रीण, तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर याचे पराठेही लाटू शकता, चपातीही करू शकता किंवा पुऱ्या लाटून खाऊ शकता. मुलांच्या आवडीच्या तिरंगा पुऱ्या नक्की करून पहा आणि आवडल्यास तर एक कमेंट जरूर कळवा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? रेसिपी करून पाहता का? हे सुद्धा कळवा. सुंदर पदार्थ आहे, हेल्दी, करायला सोपा आणि खायलाही तेवढाच पौष्टिक. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत पौष्टिक रेसिपी, हेल्दी रेसिपीचा स्वाद घ्या आणि आवडल्यास तुमच्या मनातली कमेंट जरूर कळवा. झालेल्या आपल्या तिरंग्या पुऱ्या करून आणि वाढूनही घेणार असेल. तुम्ही दह्यासोबत खा किंवा चहासोबत खा, बटाट्याच्या भाजीसोबत खा, फिरायला कुठे गेलं तर तिरंगपुरी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि सगळ्या लोकांचं मन मोहक करू शकता. सुंदर, रुचकर, खमंग पुऱ्या. बाय मैत्रिणो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या तिरंग्या पुऱ्याचा स्वाद घ्या आणि आवडल्यास जरूर एक कमेंट कळवा. इतक्या टम फुगलेल्या आहे, बघताच करूशी वाटणाऱ्या तिरंग्या पुऱ्या. बाय बाय, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.